हाय फ्रेंड्स, मी मयुरी. स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आणि आज आपण बनवणार आहोत स्ट्रॉबेरी मिल्कशेक. आणि मार्केटमध्ये मस्त अशा स्ट्रॉबेरी आलेल्या आहेत. तर आम्ही पण इथे बघा हे 2 बॉक्स मागवले आहेत. तर म्हटलं चला तुमच्यासोबत तर एखादी रेसिपी शेअर झालीच पाहिजे. आणि कमेंट पण आलेल्या होत्या तशा. आणि इथे बघा 8 ते 9 मी स्ट्रॉबेरी घेतलेल्या आहेत. आता यांना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. तुम्ही मिठाच्या पाण्याने पण यांना धुवून घेऊ शकता. तर इथे बघा मी स्ट्रॉबेरी धुवून घेतलेल्या आहेत. आणि ते आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. आणि 2 भागात कट केल्या तरी चालेल, पण अशा अशा पद्धतीने जर पातळ स्लाईस केले तर मिल्कशेक बनवताना जास्त मग असं त्याच्यामध्ये दाणे राहत नाही स्ट्रॉबेरीचे. तर अशाच पद्धतीने मी आता सर्व स्ट्रॉबेरी कट करून घेते. आणि खूप छान दिसत आहेत मस्त कट केल्यावरती. अक्षरशः म्हणजे त्याचं मिल्कशेक बनवायची पण इच्छा होत नव्हती माझी, एवढे ते छान दिसत होते. तुम्ही पण बघूच शकत असाल इथे किती मस्त कलर दिसते स्ट्रॉबेरीचा. आणि हो, ह्या स्ट्रॉबेरी गोड आहेत, जास्त आंबट नाही आहेत. तर रेसिपी करूया आता. मिक्सरच्या भांड्यामध्ये आता सर्व स्ट्रॉबेरी मी ते काढून घेते. आणि साखरेचं प्रमाण हे आपल्या स्ट्रॉबेरीवरून ठरवायचं. जास्त आंबट असली तर साखरेचं प्रमाण जास्त ठेवायचं. तर ही माझी स्ट्रॉबेरी जी घेतलेली आहे ती आंबट नाही आहे, त्यामुळे मी याच्यामध्ये 2 चमचे साखर टाकून घेणार आहे. जास्त आंबट असली स्ट्रॉबेरी तर मग साखर वाढवून घ्यायची. आणि आता आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे दूध. 1 ग्लास दूध घेतलेलं आहे मी इथे. एकदम जास्त दूध पण टाकलं की मग ते मिक्सरच्या भांड्याच्या बाहेर निघतं. आणि आपल्याला इथे एकच ग्लास बनवायची, त्यामुळे मी बरोबर 1 ग्लासच दूध इथे घेतलेलं आहे. आणि मिक्सर चालू बंद करत आता आपल्याला हे मिल्कशेक तयार करायचं आहे. तुम्ही बघू शकताय मिल्कशेक आता आपल्या इथं तयार झालेलं आहे. आपण ग्लासमध्ये काढून घेऊया. आणि मस्त असं घट्टसर तयार झालेलं आहे. जास्त घट्ट पाहिजे असेल तर मग स्ट्रॉबेरीचं प्रमाण वाढवून घ्यायचं. आणि बरोबर 1 ग्लासभर आपलं इथे मिल्कशेक तयार झालेलं आहे. मस्तपैकी सजवून पण घेऊया ग्लास. 2-3 स्लाईस मी साईडला ठेवले होते ग्लासला लावायसाठी. आणि स्ट्रॉबेरी मिल्कशेक आपलं इथे रेडी झालेलं आहे. आणि या सीझनमध्ये स्ट्रॉबेरी भेटतात, तर मस्तपैकी स्ट्रॉबेरीच्या नवीन रेसिपी बनवायच्या, खायच्या, प्यायच्या. आणि आजची आपली रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच सांगा. आणि वरून मस्त याच्यामध्ये कट केलेल्या स्ट्रॉबेरी पण टाकायच्या, खूप छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स नक्की करा. आपल्या चॅनलला आठवणीने सबस्क्राईब करा. चला तर मग परत भेटूया अशाच एका मस्त अशा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.